माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम काल घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्याच्या अंतर्गत ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आता होऊ घातलेल्या आहे, त्यातील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समितीच्या गणांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी लागू झालेला आहे. या कार्यक्रमाचं जर आपण अवलोकन केलं तर साधारणपणे 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले जाणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आणि एकूणच आदर्श आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी आज विभाग प्रमुखांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यामध्ये पोलीस विभागासह इतर जेवढे काही शासकीय विभाग आहेत तर त्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत, जे काही निकष आहेत, तर ते सर्व विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. या तालुक्यामध्ये या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकूण 239 मतदान केंद्र आपण निश्चित केलेले आहे. या सर्व मतदान केंद्रांवर 5 फेब्रुवारी रोजी आयोगाने निहित केलेल्या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये जे काही इच्छुक उमेदवार असतील, सर्व राजकीय पक्ष असतील, यांना आपल्याद्वारे या ठिकाणी मी आवाहन करतो की माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन आपल्याला करावं लागणार आहे. राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ज्या काही विविध प्रकारच्या परवानग्या, ते प्रचार कार्यालयाच्या परवानग्या असतील, प्रचार सभांच्या परवानग्या असतील, या विहित कालमर्यादेमध्ये आणि अतिशय पारदर्शकपणे देण्याचा प्रयास या ठिकाणी प्रशासनाचा असणार आहे. त्यासाठी आम्ही एक सिंगल विंडो सिस्टीम सुरू केलेली आहे. नागरिकांच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने काही तक्रारी वगैरे असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी देखील एक तक्रार निवारण कक्षाची आम्ही या ठिकाणी स्थापना करतोय. मतदारांच्या मदत कक्षासाठी देखील आम्ही एक कक्ष या ठिकाणी स्थापन करतोय आणि एकूणच त्याच्यामध्ये याच्यामध्ये कशा पद्धतीने मतदान यंत्र वापरले जाणार आहे, मतदानाचा प्रक्रिया कशी असणार आहे, हे सामान्य नागरिकांसह निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देखील त्याची आम्ही कल्पना देणार आहे. तालुक्यातील सर्वच नागरिकांना माझं या ठिकाणी आपल्या मार्फत आव्हान आहे की ज्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, त्याहीपेक्षा चांगला सहभाग आणि याच्यामध्ये आपण घ्यावा, जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान करावं. मतदारांना मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने घालून दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही करत आहोत, जेणेकरून मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची गैरसोय येणाऱ्या मतदारांची होणार नाही आणि अतिशय पारदर्शकपणे एकूणच सर्व ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा प्रशासनाचा मानस आहे.